नक्कीच या अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये माझी ठाणेदार म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या मी भारतीय पोलीस सेवेतील 2022 बॅचचा अधिकारी आहे आणि या अशा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ह्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्याचा मला नक्कीच फार आनंद आहे. त्या आनंदासोबतच माझ्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी व एक उत्कृष्ट संधी ही मला यामार्फत मिळाली आहे असे माझा विचार आहे आणि म्हणणेही आहे. मध्ये जे काही अवैध धंदे, ते अवैध दारू विक्री असेल किंवा जुगार असेल किंवा गुटख्याचं विक्री असेल किंवा इतर ट्रॅफिक रिलेटेड उपद्रव व व्हायोलेशन्स असतील, या सर्व काही ज्या अवैध हालचाली असतात, अवैध कृत्य असतात, त्यांना नक्कीच आळा घालण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल. मला वाटतं तर होण्यासाठी एक शांततेचं व गुन्हेगारी नसलेलं असं एक वातावरण जर असलं तर फार मोठी मदत होते. आणि त्यातच पोलिसांचा जो रोल आहे किंवा पोलिसांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये सर्वात जास्त असतं. तर गुन्हेगारी नियंत्रण हा नक्कीच आमचा प्रथम ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रथम उद्देश आहे पोलिसांचा. आणि त्यासाठी जे काही प्रणाली, जे काही टॅक्टिक्स, जे काही स्ट्रॅटेजीज किंवा पावले आम्हाला उचलावी लागतील, त्यासाठी नेहमीच आम्ही तत्पर राहू आणि त्याच्यामागे नेहमीच आमचा विचार चालूच राहील. अंजनगाव सुर्जी च्या हद्दीमध्ये हा एक सण असतो. अनेक इतर सणांसारखाच हा एक चांगला आणि उत्साहात हा सण आपल्या इथे साजरा केला जातो. तर त्याच अनुषंगाने आपल्या इथे काही कार्यक्रम आयोजित होणार आहेत. शिवजयंतीची मिरवणुकाही आहेत. त्या अंजनगाव टाऊन असे किंवा इतर गावे असतील, त्यामध्येही मिरवणुकीची जे आयोजन तिथल्या आयोजकांनी केलेलं आहे, त्या संबंधित आपण त्या आयोजकांशी बोललो आहोत. विविध प्रकारच्या पीस कमिटी मीटिंग्स घेतल्या आहेत, सभा घेतलेल्या आहेत. त्यांना निर्बंध लावण्यासाठी किंवा अटी शर्ती ठेवल्या आहेत, जेणेकरून तिथल्या जे पॉप्युलेशन असेल तिथली किंवा सोसायटीजमध्ये राहणारे व्यक्ती असतील, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. नॉईज पोल्युशन आपल्याकडे कायदा आहे, ज्याच्या अनुषंगाने आपल्याला डेसिबल लिमिट्स आपल्या इथे लावण्यात येतात. त्या लिमिट्सचं किंवा त्या कायद्यांचं उल्लंघन कोणी करू नये असे उपदेश आम्ही ह्या आयोजकांना व त्या मिरवणूक घेणाऱ्यांना आपण दिलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या पीस कमिटीजच्या मार्फत आपण सर्वांना, समुदायांना आणि लोकांना हा सण जो आहे हा शांततापूर्ण याचा साजरा केला जाईल किंवा करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि जे कुठले घटक असतील, ज्या उपद्रवी मार्ग अवलंबून या शांतपूर्ण मिरवणुकीमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये पुढे उपद्रव करण्याचा प्रयत्न करतील, त्यांनाही आम्ही जाब देणार आहोत. यासाठी आणि पुढे येणाऱ्या अनेक कार्यक्रमांसाठी आम्ही पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला असतो. आणि त्याचप्रमाणे जे मर्मस्थळे असतील, सेन्सिटिव्ह पॉईंट्स असतील, वाय जंक्शन्स असतील किंवा जे क्राऊडेड गल्ल्याज असतील, त्यामध्येही आम्ही आमची जी फोर्स आहे, मनुष्यबळ आहे, ते लावल्याचे आम्ही प्लॅनिंग करत असतो आणि त्यानुसारच आम्ही बंदोबस्त ड्युटीज अलोकेट करतो. ते शांतताप्रिय होतील आपल्या इथे आणि त्यात कुठलेही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होणार नाही. तर त्याच अनुषंगाने नागरिकांनाही मला हेच आव्हान करायचे आहे की ह्या ज्या काही सण असतात, सोहळे असतात, याचा तुम्ही नक्कीच आनंदाने साजरा करा आणि त्यात तुम्ही सहभागी व्हा. परंतु ते होत असताना तुम्ही आपल्या स्वतंत्रता जे तुम्हाला राईट्स आहे, राईट टू फ्रीडम, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याचा नक्कीच तुम्ही उपभोग करा. पण ते करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या राईट्सवरती, दुसऱ्याच्या स्वतंत्रतेवरती त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. आणि त्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याचीही आपण दक्षता घ्या. आणि कुठलीही अशी जर गोष्ट असेल, कुठलीही अशी अडचण असेल
कुठलीही असं लॉ अँड ऑर्डरचा इश्यू असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांपर्यंत माझ्यापर्यंत ते निदर्शनास आणा आणि त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल याची मी तुम्हाला शाश्वता देतो. ती 2022ची आहे भारतीय पोलीस सेवेतील. आणि मला वाटतं की कुठलंही पोलीस स्टेशन किंवा कुठलीही हद्द सेन्सिटिव्ह आहे हे घोषित करणं हे फार ट्रिकी आहे. आपण असं सहसा म्हणू शकत नाही की हा जो तालुका आहे किंवा हा भाग जो आहे तो सेन्सिटिव्हच आहे असं. जनरली काय असतात काही तोडके मोडके किंवा काही मोजके इन्सिडेंट्स असतात ज्या कारणाने आपली अशी धारणा बनून जाते की हा जो भाग आहे हा सेन्सिटिव्ह आहे. मला असं वाटत नाही की आपलं अंजनगाव जे आहे जे एवढं छान अशा विचारवंतांचं समाज सुधारकांचं किंवा एक पीसफुल आणि एक शांतताप्रिय मला तालुका वाटतो. काही मोजके जे आपल्या समाजामध्ये घटक असतात, अपवाद असतात, जे प्रत्येक समाजामध्ये असतात, प्रत्येक तालुक्यामध्ये असतात, त्यांच्यामुळे कधी लॉ अँड ऑर्डर इश्यूज किंवा क्राईम स्टॅटिस्टिक्सचा थोडासा उतार चढाव होत असतो. तर ते वगळता मला वाटतं की हा जो आपलं पोलीस स्टेशन आहे, अंजनगाव पोलीस स्टेशनची जी हद्द आहे व तालुका आहे हा फार शांतताप्रिय आहे. इथे लोकही फार प्रेमळ आहेत, फार कॉपरेटिव्ह आहेत. आणि मी आता इथल्या ग्राम भेटही दिली आहेत अनेक गावांना इथे. त्याचबरोबर मी ज्या मीटिंग्स घेतल्या विविध प्रकारच्या पीस कमिटी मीटिंग्सही घेतल्यात, त्यात माझा असा अनुभव आहे की येथील लोक जे आहेत ते खरंच शांतताप्रिय आहेत. टॉलरन्स आहे ह्या समाजामध्ये, इथल्या लोकांमध्ये प्रेम आहे एकमेकांमध्ये आणि मिसळून राहतात. त्याच्यामुळे प्रशांत दगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक हे पदावर असलेले ठाणेदार म्हणून रुजू झालेले आहेत. प्रोफेशनल पिरियड हा 3 महिन्यांत त्यांचा आहे. त्यांनी सांगितले की अंजनगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे काही अवैध धंदे असतील त्यांना मी आळा घालण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर अवैध वाहतूक असेल, रेती तस्करी असेल, गुटखाबंदी असेल, वृक्षतोड असेल आणि इतर जे अवैध धंदे आहेत, दारू असेल, यावर मी कटाक्षानं माझं नियंत्रण आहे आणि त्या पद्धतीनं मी पावले उचललेली आहे. तेव्हा गावात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या आड जर कोणी येत असेल त्याची हयगय केल्या जाणार नाही. त्याला कायद्याचं चोप उत्तर दिलं जाईल आणि जे काही सामान्य लोक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. कोणाला काही अडचणी आल्यास माझ्या येऊन भेटा असं सन्माननीय दगडे सरांनी सांगितलेलं आहे. मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती.